हां, हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मंत्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आणि आज आपण बनवणार आहे एक उन्हाळी रेसिपी. एरवी पण बनवून खातोच, पण ही थंड आणि पचायला हलकी असते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त प्रमाणात बनवले जाते आमच्याकडे तरी. तर हा आहे काकडीचं थालीपीठाचा प्रकार. तर इकडे बघा, मी घेतले 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ, बेसन म्हणजे. आणि की नाही जिरा पावडर, ओवा, तीळ, हळद, धना पावडर, मीठ चवीनुसार आणि तीळ असं घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा थोडीशी कांद्याची पात आणि कोथिंबीर असेल तर टाका, नसेल तर स्किप केली तरी चालतं, असं काही हे नाही. याच्यामध्ये तुम्ही मेथी पण ॲड करू शकता. आणि ही तर आम्ही लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा, मिरच्या थोड्या लाल झाल्या होत्या माझ्या आणि त्याचा ठेचा करून ठेवला होता. तो ठेचा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. जेवढं तिखट तुम्हाला सोसत असेल ना उन्हाळ्यात, तेवढंच तिखट खा, कारण की मिरचीने सुद्धा त्रास होतो उन्हाळ्यामध्ये. आणि हे की नाही काकडी मी अशी स्वच्छ धुवून खिसून घेतलेली काकडी आहे. आणि ही खिसून घेतलेली काकडी जी आहे ना, आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे, या पिठामध्ये ॲड करणार आहे. आणि मग हे सगळं की नाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. काकडीला पण पाणी सुटतं, त्याच्यासाठी आधी काकडी टाकून मीठ वगैरे टाकू नका, नंतरनं मीठ टाका, कारण की 5 मिनटं तरी रेस्टला पीठ ठेवावं लागतं. मग त्याच्याने ते पीठ पातळ होतं. त्याच्यानंतर त्याच्यामुळेच काकडी ना थोडी लेट, म्हणजे सगळ्यात शेवटी ॲड करा त्याच्यामध्ये पिठामध्ये. आणि हे बघा असं सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे की नाही, थोडं थोडं पाणी लागेल तसं ॲड करू शकता तुम्ही, कारण की एकदम पाणी टाकलात ना तर पीठ पातळ होईल आणि काकडीलासुद्धा पाणी सुटतं. त्यामुळे प्रमाणातच मळून घ्या. ज्या मळलेल्या पिठाच्या प्रमाणाने तुम्हाला थालीपीठ करता येतील, तशा प्रकारचं पीठ तुम्ही मळून घ्या. मी असं इथं सैलसर पीठ मळलेलं आहे, खूप घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही. हे बघा असं एकजीव सगळं पीठ मी करून घेतलेलं आहे. आणि अप्रतिम लागतात हे थालीपीठ खायला. घरात सगळ्यांना, लहान मोठे सगळ्यांनाच आवडतात. दह्याबरोबर, सॉसबरोबर कशासोबतही आपण हे थालीपीठ खाऊ शकतो. आणि हे हेल्दी पण असतात, पचायलाही हलके असतात. आणि उन्हाळ्याच्या दिवसात असे काही पदार्थ करून खायलाच बरे वाटतात हलके हलके, कारण लाल मसाल्याचं, मिरचीचं प्रमाण थोडं कमी खाल्लेलंच बरं असतं उन्हाळ्याच्या दिवसात. आणि गरमी तर एवढी वाढलेली आहे की भयानक. तेल लावून घेतलं मी पिठाला आणि ना कपड्याने मी व्यवस्थित झाकून, कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवणार आहे 5च मिनटं. 5 मिनटं रेस्टला. तोपर्यंत मी इकडे थालीपीठाची तयारी करून घेते करायची. तर हे बघा, मी इथं ना पोलपाटावर असं एक कापड घेतलेलं आहे कॉटनचं आणि ओलं करून घेतलं आहे हे कापड. असं व्यवस्थित पोलपाटावरती ठेवून घ्यायचं हे कापडाला. आणि तरी पण वरून आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहे, कारण की मग पीठ चिटकून बसतं नाहीतर कापडाला. तर आपलं पीठ बघा अशा प्रकारचं तयार झालेलं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा प्रकारचं तयार झालेलं आहे. आणि व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे त्या पिठाचा. आणि मग त्या पाणी मारल्यानं ज्या कपड्याला आपण त्या ठिकाणी ठेवून आहे की नाही, हलक्या हाताने तेलाने तुम्ही थालीपीठ थापू शकता किंवा पाण्याने थापू शकता. तर मी इथे की नाही एक तुम्हाला तेलाने पण करून दाखवते आणि बाकीचे मी पाण्यानेच थापलेले आहेत, कारण तेलापेक्षा पाण्याचे थालीपीठ थापलेले पटापट होतात. हे बघा अशा प्रकारचे 4-5 त्याला छिद्र करून घ्यायचे आहेत, कारण की त्याच्यामध्ये तेल सोडून आपल्याला व्यवस्थित शेकून घेता येतं. मग हे बघा, तवा तापला होता, लगेच मी अशा प्रकारे थालीपीठ तव्यावरती सोडलेलं आहे. अजिबात कपड्याला चिटकत नाही थालीपीठ, काहीच होत नाही. अशा प्रकारे पीठ मळून घेतलं ना तर काहीसुद्धा होत नाही. तांदळाचं पीठ याच्यासाठी ॲड करायचं, थोडा क्रंचीपणा येतो थालीपीठाला, नाहीतर अगदीच गुळगुळीत थालीपीठ मग खाऊ नाही वाटत. तर हे बघा, हे जे आपण छिद्र केले होते की नाही थालीपीठाला, त्याच्यातून पण तेल सोडून घ्यायचे, म्हणजे मधली साईड जी आहे ना ती व्यवस्थित भाजली जाते. छान दोन्ही साईडनी भरपूर तेल लावा किंवा तूप लावा, तुम्हाला जे आवडत असेल, किंवा तुम्ही बटर लावूनही शेकू शकता. तर मी तेल लावून शेकलेले आहेत थालीपीठ, कारण की दह्याबरोबर खाणार होते त्याच्यामुळं. तर हे बघा अशा प्रकारे छान खमंग आपले थालीपीठ, वास तर एवढा छान, म्हणजे वास नाही म्हणता येणार, पदार्थाचा सुगंध एवढा छान सुटला होता घरामध्ये. मुलं म्हणत होती मम्मी भूक लागली आहे. तर एवढं फास्टमध्ये पटापट होतात आणि हे अजिबात वेळ लागत नाही ह्याला व्हायला. एकदा पीठ मळली ना, पीठ मळायची प्रोसेस लक्षात आली ना, मग थालीपीठ फास्ट होतात, काहीच नाही मग त्याला. हे बघा अशा प्रकारचे छान असे खमंग मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचेत आपण थालीपीठ. तुम्ही उन्हाळ्यात कोणकोणत्या जेवणाच्या रेसिपीज बनवताय? कोणकोणते वेगवेगळे पदार्थ बनवताय? तुमच्याकडे पण कोंडबोळे वगैरे बनवतात का उन्हाळ्यात? ते नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. आपले असे थालीपीठ एकामागे एक होत होते आणि मी एकामागे एक सगळे थालीपीठ असे ना पटापट करून घेऊन काढत होते.
तर उन्हाळ्याच्या दिवसात हे थालीपीठ, धपाटे, कडक भाकरी, चटणी, शेंगाची चटणी, दही, असेच कारळाची चटणी असेच पदार्थ खायला छानही लागतात. आणि कैरी असते उन्हाळ्याच्या सीझनला, त्यामुळे चटणी तर बघा मी असं सर्व केले, कांद्याच्या पातीचा कांदा आणि थालीपीठ, कैरीची चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि दही. कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगायला विसरू नका.